इकडे जान्हवीला समजावतोय पण पालथ्या गळ्यावर पाणी पडणार आहे. चला तर बघूयात यांच्यात काय डिस्कशन चाललंय. तर डीपी सांगतो की तुला मी काल म्हटलं राग आहे तो येणारच, पण आपण कंट्रोल केलं पाहिजे. काय बोलतोय काय नाही, बाकी तुला मी भांडू नको म्हटलं नाही, तुला काय बोलू नको म्हटलं नाहीये, तुला माझं खटकलं बिनधास्त बोल, फक्त राग आहे मुद्देसूद बोलणं आलं पाहिजे. मी तुला हरवायला आलो, तू मला हरवायला आलीस, बरोबर. तर जान्हवी म्हणते तेच मुद्देसूद बोलणं आहे ना, मला तेच कळलंय आता. तेव्हा डीपी सांगतो वाईट वाटायचं काही काम नाही, खेळायला आलोय आपण, हा गेम आहे. त्या जान्हवी म्हणते फक्त काही शब्द ना चुकतात माझे, जे माझ्या तोंडून नाहीच आले पाहिजेत, कारण अख्खा महाराष्ट्र मला अभिनेत्री म्हणून बघतो आणि त्यामुळे हे असे शब्द माझ्या तोंडून यायलाच नाही पाहिजेत. माझं असं असतं की माझ्या मनातल्या मनात असं सुरू असतं की समोरच्याला माझा राग आला पाहिजे, माझे शब्द त्याला आतमध्ये जाऊन टोचले पाहिजेत, असा माझा एक प्रयत्न चालू असतो. त्या डीपी सांगतो हे बघ, आमच्यामध्ये आर्या सोडली तर कोणालाही टोकाचा राग येत नाही. अजून 4 तास जरी तू दंगा केली असते टास्कमध्ये तरी काही झालं नसतं, आम्ही शांतच असतो. त्यावर जान्हवी सांगते हा ते कळलं मला, हाय टेम्परामेंट कोणीच नाहीये, सगळे ते आमच्यातच आहेत. त्या डीपी सांगतो सगळे तुमच्यातच आहेत, आमच्यात कसं आहे सगळ्यांचं शांत, काही होऊ दे फक्त शांत राहा, असं आमच्या ग्रुपचं आहे. हा ते कळलं मला, सगळे आमच्याच ग्रुपमध्ये भरलेत, मला शांत राहता नाहीयेत. माझं असं होतं की मी बोलते 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 आणि गिल्टमध्ये पुन्हा रडत बसते. तर अशा प्रकारे जान्हवी तिचं बोलणं धनंजयला कन्व्हिन्स करताना दिसते. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? धनंजयला खरंच हिचं बोलणं मनातून आहे असं वाटत असेल काही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचं मत जान्हवीबद्दलचं सांगायला विसरू नका. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.